राज्यात कृत्रिम वाळूची कार्यपद्धती जाहीर झाली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत निवेदन दिले। आमदारांनी जिल्हा अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी। एका जिल्ह्यात 50 क्रशर्स देण्याची बावनकुळेंनी घोषणा केली आहे। तर कृत्रिम वाळू धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आमदारांनीही प्रयत्न करण्याचे बावनकुळेंनी निवेदन दिलेलं आहे। कृत्रिम वाळू धोरण म्हणजे एमसँड धोरण या राज्यामध्ये येणार आहे। ते धोरण आता आलं आहे। एका जिल्ह्यामध्ये 50 नवीन क्रशर आपण एमसँडचे कृत्रिम वाळूचे या ठिकाणी देण्याचा शासन आदेश काढला आहे आणि या कृत्रिम वाळूची धोरणाची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती काय असणार आहे ही कार्यपद्धती आज जाहीर केलेली आहे। सर्व सन्माननीय सदस्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कलेक्टरशी बोलून हे आपल्याला म्हणजे नैसर्गिक वाळूऐवजी एमसँड हे जे धोरण महाराष्ट्रात आलं आहे त्याची एसओपी आम्ही आज देतो आहे। सर्व सन्माननीय सदस्यांनी आपापल्या भागामध्ये जिल्हाधिकाऱ्याशी बसून या एमसँड धोरणाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याकरता सर्वांनी त्या ठिकाणी यामध्ये सहभाग घ्यावा आणि आज मी हे निवेदन सभागृहामध्ये सर्वांना पाठवतो आहे।